नमस्कार. आज आम्ही पुण्याहून मुंबईला चाललो असताना जो महायुतीच्या सरकारने मिसिंग लिंक रोड चालू केला, त्यामुळे प्रवास तर सुखद झाला, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि खरंच खूप सुंदर, म्हणजे ज्याही इंजिनियरनी त्याचा सर्वे केला, त्याचा अभ्यास केला, त्यांनी त्याची मांडणी व्यवस्थित केली, त्यांनी त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. की तुम्ही महाराष्ट्राच्या नागरिकांना, जनतेला एक वेगळं स्वप्न दिलं, एक वेगळी ताकद दिली जाण्यासाठी. त्यामुळं आज हा जो प्रवास आहे, जो 45 मिनिटचा होता, तो 9 मिनिटामध्ये, फार फार 10 मिनिटामध्ये आपण लोणावळा ते टोल नाक्यापर्यंत, खालापूरच्या त्या ठिकाणपर्यंत आपण येऊन पोचतो. पण प्रशासनाला अजून ज्यावेळेस मिसिंग लिंक पूर्ण पार करतो, केल्यानंतर नागरिकांना परत या ठिकाणी येऊन पुढच्या मिसिंग लिंक पासून खालापूरच्या टोल नाक्याच्या अलीकडे टोल नाक्यापर्यंत किंवा फूड जंक्शन पर्यंत परत वाहतूक अडथळा, म्हणजे वाहतूक खोळंबती इथं, त्याच्यावरती प्रशासनाला काम करण्याची खूप गरज आहे. कारण की ते असं होतं की आपण येताना खूप फास्ट होतोय, नंतर परत पूर्ण डाऊन होतोय. आता आम्ही म्हणजे मिसिंग लिंक सोडल्यानंतर साधारणतः आता 10 मिनिटाला आम्ही या ठिकाणी ह्या स्लो मोशन मध्ये रस्ता पार करतोय. याचं कारण काय असू शकतं हे प्रशासनाला माहिती, पण हा वेगळा भाग झाला. पण जो मिसिंग लिंक केलाय, हा भारतामधला सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रचे जे राजकारणी लोक किंवा अधिकारी वर्ग हे अग्रेसर राहिलेले आहेत, त्यांनी नेहमी महाराष्ट्राबद्दल एक चांगला विचार केला की बा, महाराष्ट्र आपला भारतामध्ये एक नंबर आहे व कसा राहील आणि राहणार, याबद्दल त्यांनी नेहमी स्वप्न दाखवलेत. आणि ती स्वप्न पूर्ण त्या गोष्टींमध्ये उतरत आहात. ते तुम्ही जर इतर राज्यामध्ये कधी गेले तर त्या ठिकाणच्या वाहतुकीची परिस्थिती जर बघितली, तर आपल्या भागातली, आपल्या महाराष्ट्रातली बघितली, तर तुम्हाला समजेल की किती फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो, जर समजा तुम्ही राजस्थानला गेले, राजस्थानच्या एक्सप्रेस हायवेला गेले ना तुम्ही, तर तुम्हाला साधारणतः एक गाडी 10 सेकंदानंतर तुम्हाला किंवा 6 सेकंदानंतर दिसते गाडी. पण महाराष्ट्राच्या कुठल्याही तुम्ही नॅशनल हायवेला घ्या किंवा एक्सप्रेस हायवेला घ्या, ह्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सेकंद पण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला गाड्या दिसत राहतात. म्हणजे याचा अर्थ काय की महाराष्ट्र हा खूप प्रगतशील राज्य आहे. म्हणजे आपण जे मिसिंग लिंक मुळे सांगतो मी, की आपण महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स पेअर, म्हणजे सेंट्रलला झालो किंवा राज्यात झालो, आपलं महाराष्ट्र देतो. सर्वात जास्त महाराष्ट्र राज्य हा केंद्र सरकारला जीएसटी मार्फत किंवा इतर टॅक्सेसच्या मार्फत आपण त्यांना पूर्ण सर्वात जास्त टॅक्स देतो. असा हा आपला महाराष्ट्र. पण या ठिकाणी ज्या मिसिंग बद्दल सांगावं वाटतं की ज्या अधिकाऱ्यांनी काम केलंय, उत्कृष्ट अप्रतिम काम केलंय, त्यांच्या टीमचं, म्हणजे खालच्या हेल्पर पासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि इंजिनियर पर्यंत सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांचे आभारही व्यक्त करते की तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी मुंबईला एक वेगळी दिशा दिली. त्याच्यामुळे अजूनही आपलं महाराष्ट्रावरती जात चाललाय. आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण अशीच चांगली रस्ते, ध्येय धोरणं घेऊन यावेत. त्यात विशेषतः खास करून नितीनजी गडकरी साहेबांचं आपण सर्वांनी महाराष्ट्राने आभार व्यक्त केलं पाहिजे की बाबा, केंद्रीय मंत्री ते रोड मंत्री, की त्यांनी देशाला एक वेगळी क्रांती, रोडमुळं प्रत्येक भागाचा विकास होतो हे त्यांनी दाखवून दिले.
त्यामुळे आज आपण पाहिलं असेल की इतर राज्यातही रोडची व्यवस्था बघा त्यांनी किती चांगली केली. ठीक आहे, 1-2-10% रस्ते खराब होत असतील, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण तुम्ही 90 ते 95% बघा तुम्ही त्या ठिकाणचे रोड हे सगळे एकदम सुपर रोड आहेत. जसं काही ठिकाणी विरोधक ओरडतात की बाबा गोवा मुंबई हायवे खूपच खराब आहे. पण ठीक आहे, पब्लिकला कळतंय, पब्लिक त्या ठिकाणी जात आहे रस्त्यावरतून. मीही त्या ठिकाणी गेलोय. रस्ता खराब आहे पण किती टक्के? 1%. आता तुम्ही 1%चं रूपांतर तुम्ही 99% मध्ये करता, हे पब्लिकला, जनतेला बिलकुल मान्य नाहीये. त्याच्यामुळं जनता ही गेले 2014 पासून बीजेपीच्या सपोर्टमध्ये पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण सपोर्टमध्ये राहील. काही गोष्टी निगेटिव्ह असतील, काही भाजप सरकार हे पॉझिटिव्ह करून त्याच्यामध्ये चेंजेस करतील, भरपूर आशा आहेत. आणि फडणवीस साहेब हे पण असं नेतृत्व की बाबा युवकांना संधी देतात, चांगले विचार ठेवतात महाराष्ट्राबद्दल, अशाच लोकांना ते पुढे घेऊन येतात. त्याबद्दल फडणवीस साहेबांचं पण मी खूप खूप आभार व्यक्त करेन आणि त्यांचं अभिनंदन करेन की बाबा तुमच्यासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलाय. तर या ठिकाणी जे काही फडणवीस साहेबांनी मिसिंगचं काम केलंय त्याबद्दल महायुती सरकार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून आभार. आणि आपण आजचा हा जो एपिसोड आहे किंवा ही जी मुलाखत आहे या ठिकाणी आजची संपते. आपण सर्वांनी असंच आमच्या चॅनलला फॉलो करावं, सबस्क्राईब करावं, जेणेकरून आम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणायला आनंद होईल आणि ऊर्जा, एक दिशा मिळेल. त्यामुळं नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.